भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवलो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। विठ्ठला तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मंगल भवन तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आणि या वरंगामध्ये चौधरी वाड्यामध्ये किसान मित्र मंडळ या सर्वांच्या वतीने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अशा या नाम सप्ताहातील आजची ही शेवटची सेवा आहे, अर्थात कार्याची सेवा आहे। तेव्हा ही कार्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण अगदी 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज द्वापर युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि भगवान कृष्णाचे जिवलग मित्र अर्थात गोपाळ यांच्यामध्ये जो काही झालेला संवाद आहे तर त्याचा अनुवाद महाराज या अभंगातून करतात। विठ्ठल
हा गेल्या 2 ते 3 वर्षापासून मला वाटतं कार्यक्रम खंडित होता, पण आणखी या मंडळाने उचल खाल्ली. तरुण कंपनी, महिला वर्ग आणि सर्वांच्या वतीने पुन्हा हा कार्यक्रम घेण्यात आला आणि म्हणून या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला. तेव्हा आजचीही कार्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग सर्वांच्या परिचित नसेल, पण टाळकरी लोकांच्या परिचित आणि पाठातील आहे. जसा अवतार हा शब्द उच्च प्रतीचा वाटतो, तसा काला हा शब्द उच्च प्रतीचा वाटतो. काल्याला आपल्या वारकरी पंथामध्ये फार मोठं महत्त्व आहे आणि म्हणूनच काल सेवन केल्याशिवाय कोणी राहू नये. जसे गीतेचे 18 अध्याय आहेत ते सर्वच वाचा, पण कदाचित काही अडचणीमुळे जमत नसेल तर कमीत कमी 18वा तरी अध्याय त्याचं वाचन करा. तसं सप्ताहामध्ये 7 दिवस यावं, कारण 8व्या दिवशी काल असतो. अनेक अडचणी असतील तरी त्या दूर करून कीर्तनासाठी यायचं असतं, पण काही तब्येत बरी नसल्यामुळे, आणखी काही अडचणी असल्यामुळे जरी नाही जमलं तर काल्याचं कीर्तन हे टाळायचं नसतं. विठ्ठला काला हा माणसाने अवश्य सेवन करावा. ज्याच्या जीवनामध्ये नाही काला, मग तो मनुष्य जन्माला कशाला आला. काला या जीवनामध्ये प्राप्त करता येतो. काला या शब्दाचा खरा वास्तव अर्थ म्हणजे परमसुख आहे. काला म्हणजे सुख आहे. सुख कोणाला नको आहे, फक्त त्याचा अर्थ लक्षात येत नाही. दोन वस्तूची एकता करणं याचं नाव आहे काला. काला हे नाव प्राप्त होण्यासाठी कमीत कमी तशा बऱ्याच वस्तू असल्या तरीही चालतात, पण कमीत कमी 2 तरी वस्तू लागतात. त्यामध्ये एक ओली आणि एक कोरडी असावी लागते. केवळ कोरड्या वस्तूच्या मिश्रणामध्ये त्याला काला हे नाव नाही, आणि केवळ ओल्या याकरता तपश्चर्या, साधना, व्रतवैकल्य, सद्ग्रंथाचं वाचन, थोरामोठ्यांची सेवा, इमानदारी, सत्याचं आचरण, अशा धार्मिक ठिकाणी सेवा, या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचं चांगल्या करणाऱ्या आहेत. जीवन सुधारणा करायचे असेल, जीवनाला उच्च प्रतीचं स्थान प्राप्त करून घ्यायचं असेल तर या गोष्टी जीवनामध्ये अवश्य करा. काला वेगळा आणि कालवा वेगळा. कालव्याचे 2 प्रकार आहेत. लय गडबड करणं म्हणजे त्याला म्हणतात काय कालवा चालला, किंवा पाण्याचा पाठ असेल तर त्याला देखील काय म्हणतात, कालवा म्हणतात.
तेव्हा कालवा वेगळा आणि काला वेगळा. काला म्हणजे अद्वैत आहे आणि कालवा म्हणजे तिथं द्वैत आहे. विठ्ठला अद्वैतामध्ये सगळं सुख असतं आणि द्वैतामध्ये सगळं दुःख असतं. जसं निर्वैर होण्यामध्ये सुख असतं तर वैर धरण्यामध्ये दुःख असतं. निर्वैर होण्यामध्ये सुख मिळतं आणि वैर धरण्यामध्ये दुःख मिळतं. विठ्ठला तसं वैर कोणाची धरूच नाही आणि विनाकारण दुःख विकत घेऊ नये. जेवढं होईल तेवढे वैर कमी करावे, शत्रू कमी करावे आणि मित्रच फार करावे. जनमित्र होई सगळ्यांचा. मित्रपणा सुख असतं, शत्रुपणा दुःख असतं. विठ्ठला आणि म्हणून शत्रुपण आणि मित्रपण, जो माघार घेऊन चालतो तो सुखी राहतो. जो माघार घेतच नाही तो पुढे चालून दुःखात पडतो. किंवा द्वैत चांगला नाही, अद्वैत चांगला आहे. कालवा चांगला नाही, काला चांगला आहे. दुःख चांगला नाही, सुख चांगला आहे. विठ्ठला किंवा अज्ञान जाऊन ज्ञान मिळणं, द्वैत जाऊन अद्वैत प्राप्त होणं, जीवनातील जीवपणा जाऊन शिवपणा देवपणा प्राप्त होणं हे खरं कार्याचं स्वरूप. विठ्ठला तुझी संगती झाली आमची निशिंदी, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. 7 दिवसपर्यंत जी काही आपण अनेक अंगाने सेवा केली असेल, कोणी आर्थिक अंगाने अर्थात वर्गणीच्या रूपाने, कोणी पंक्तीच्या रूपाने अन्नदानाच्या रूपाने सेवा केली असेल, कोणी नाश्त्याच्या रूपाने केली असेल, कोणी महाराज लोकांना उतरण्याची व्यवस्था केली असेल त्या रूपाने केली असेल, कोणी झाडलोट या रूपाने केली असेल, कोणी श्रवणाच्या रूपाने केली असेल, कोणी काकड्याच्या रूपाने केले असेल आरती ओवाळण्यासाठी. असे भिन्न भिन्न रूपाने सेवा अनेक आहेत, सेवा अनेक आहेत. पण कोणती तरी माणसाने सेवा करावी. सेवी बिना कोणीच राहू नये. सेवा म्हणजेच तर सेवा म्हणजेच पुण्य असतं. हे सगळं आपल्या कामी पडतं आणि याची पावती भगवान देतोच. मी नेहमीच सांगत राहतो, अशा गोष्टी करणं म्हणजे हे देवाचंच काम केल्यासारखं आहे. आणि म्हणून देव समजतो हे सगळे कामं माझेच केले, त्यातून देव खुश राहतो आणि आपली पावती आपल्याला देतो. पण एकदमच देत नाही. जसं तू पण लगेच रूप येतं का, थोडा टाईम जातो. तसं केलेली सेवा कधी वाया जात नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. जीवनामध्ये अशा प्रसंगी अन्नदान केलं
तर त्या अन्नदानाचा परिपाक झाला तर तुम्हाला कधीच अन्न कमी पडणार नाही, तुम्ही कधीच उपवासी राहणार नाही, बरोबर अन्न तुमच्या समोर येणार, तुमची वाट पाहणार। तुम्ही पैसा दान केला तर पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा, तुमचा खिसा कधीच खाली राहणार नाही। पण उगाच एक दोन वेळे दान केलं आणि वाट पाहावं लागले तर ते काही खरं नाही। ज्याने अनेक वर्षे ही साधना केली, अनेक महिने आणि चांगल्याला दान केलं तर, उगाच बेकार माणसाला दान केलं तर त्याचं फळ लवकर, म्हणजे ते फळ बेकार असतं, ते दुष्फलच असतं। वाईट लोकांना, दारुड्या लोकांना तुम्ही खाऊ पिऊ घातलं, त्याला पैसा पाणी पुरवला, उलट तुम्हाला पाप लागेल। विठ्ठला ज्यांचा पैसा सत्कर्मामध्ये जातो, चांगल्या गोष्टीसाठी खर्च होतो, अशा व्यक्तीला, अशा शक्तीला जर दान केलं तर त्याचा मोबदला, त्याचं फळ आपल्यालाही मिळत असतं, त्याचं फळ आपल्याला मिळतं। ते फळ असं विनाकारण जात नाही, असा भाग आहे। आणि म्हणून सर्वांनी शक्यतो सप्ताहामध्ये जी पडेल ती सेवा करत राहा। विठ्ठला विठ्ठला आपल्या गावातील आणि चौधरी वाड्यातील जे काही किशन मित्र मंडळ आहे, हे सर्व मंडळांची जीवाचं रान करून ती आपले ते सेवा देत असतात आणि हा कार्यक्रम घडवत असतात, किंवा त्यांच्या वतीने, या वाड्याच्या वतीने चाललेला हा कार्यक्रम, आणि अशा या कार्यक्रमातील आजची ही कार्याची सेवा आहे। तुम्ही सर्वांनी मनपूर्वक श्रवण केलं त्याप्रमाणे आमची आळंदीकर मंडळींनी देखील भरपूर या ठिकाणी कष्ट घेतलेला आहे। प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रमाला रंगत आणलेली आहे, आणि म्हणून त्यांना देखील जेवढा मोठेपणा देवा तेवढा कमीच आहे। असं तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। या अभंगातून महाराज द्वापार युगामध्ये जो झालेला संवाद, त्याचा अनुवाद या कलियुगामध्ये करतात। विठ्ठला वाद वेगळा आणि संवाद वेगळा। जे चांगल्या प्रकारचं बोलणं त्याला संवाद म्हणतात, वाद म्हणजे भांडण असतं। वाद वेगळा, संवाद वेगळा, अशा प्रकारे गोपाळाने देवाशी केलेला संवाद आहे, आणि आपली भावना सर्व गोपाळाने देवासमोर प्रगट केलेली आहे। विठ्ठला भगवंताने अनेक कारण समोर करून गोकुळामध्ये अवतार धारण केला। देवाच्या येण्याला अवतार असं म्हटलं जातं, आणि जीवाच्या येण्याला जन्म असं म्हटलं जातं। जीवाचा जन्म असतो, देवाचा संताचा अवतार असतो। तरते म्हणजे तरणे, आणि अवतरते म्हणजे खाली येणे। तेव्हा अवतार कशासाठी, तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी। आणि उद्धार कोणासाठी, उद्धार असतो जड जीवांचा, अवतार असतो देवांचा, संतांचा। अवतार शब्दाचा अर्थ खाली येणे, आणि उद्धार शब्दाचा अर्थ वर जाणे, म्हणजे वैकुंठाला उच्चस्थानी जाणे, याला उद्धार म्हटलेला आहे। तेव्हा जीवाचा उद्धार, देवाचा उद्धार। विठ्ठला तर जो जीवनामध्ये सगळं पापच करतो त्याचा उद्धार कधीच होत नाही। जो जीवनामध्ये सत्कर्म, दानधर्म
परमार्थ करतो, सत्याचं आचरण करतो, सद्गुणाचं वर्धन करतो, आईवडिलांची सेवा करतो, गोमातेची सेवा करतो, दीनदुर्बळाची सेवा करतो, तो माणूस वर जातो, चांगल्या स्थानाला मिळतो. दुसऱ्याचा तिरस्कार करतो, अवहेलना करतो, अपमानित करतो, लोकांचं लुटून खातो, कधी दान धर्मच करत नाही, कधी अशा रंगामध्ये येतच नाही, तो माणूस नरकाला जातो. विठ्ठला तेव्हा भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला. कोणाच्या घरी केला? बाळ कृष्ण नंदा कोणत्या गावी? तर गोकुळ या गावामध्ये. गोकुळ या गावी भगवंताने नंदाच्या घरी अवतार धारण केला. जो आनंद देतो तो नंद आणि जी यश देते ती यशदा. हे भगवंताचे आई वडील होत. विठ्ठला तर या चांगल्या घरामध्ये भगवान आता आनंदाने आणि सर्वांग सुंदर रूपाने आता वावरत आहेत. पहा किती छान सुंदर ते धान, पहा किती छान सुंदर ते धान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर ते धान, पहा किती छान सुंदर ते धान. यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. अशा प्रकारे भगवान अवतीर्ण झाले. तर भगवंताचं वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे. जेवढे संत झाले त्या सर्व संतांनी जसं रामप्रभूचं वर्णन केलं तर त्याही पेक्षा भगवान कृष्णाचं वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज होतात पैठणकर. काय म्हणतात? मागानेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधी वेदाला जविले, विचारी आदि धले निज पद. बहुत अवतारी अवतरला देव, पर्या अवतारीचा न बलाव. देवान कळे भित्राव, अगम्य पाहो हरिणीला. भगवंताने आपल्या बालपणामध्ये अलौकिक अशा घटना केल्या की ज्या घटना कोणताच मनुष्य करू शकणार नाही. अशा अघटित घटना अलौकिक लीला भगवंताने
बालपणामध्ये केल्या. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे तर त्या कर्माचा आपण जर भक्तिभावाने प्रेमाने श्रद्धेने जर विचार केला, उच्चार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं? कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, ते कर्मची टोळी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि देवाने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध झालं. भगवान हा जग प्रसिद्ध आहे आणि सगळ्या जगाला निर्माण करणारा तोच आहे. विठ्ठल मृत्यूलोक एका देवाने केला, स्वर्गलोक एका देवाने केला, सत्यलोक एका देवाने केला असं नव्हे. सगळ्याचा निर्माताही भगवान कृष्णच आहे. त्यालाच राम म्हटलं, त्यालाच पांडुरंग असं म्हटलं. विठ्ठल कोणी म्हणते आमच्या भगवान शंकराचं नावच नाही आलं, पण भगवान शंकर राम, भगवान शंकर कृष्ण, भगवान शंकर पांडुरंग काही वेगळे नाही. भगवान शंकर तेच राम, राम तेच भगवान शंकर, तेच दत्त म्हणतात. वेगळी का नाही, फक्त आपल्यासाठी तुमच्या आमच्यासाठी त्यांनी भिन्न भिन्न रूप धारण केले. विठ्ठल विठ्ठल. आणि कोणी म्हणते मग संत काय? संत हे देवच असतात, देवच संत होतात. तेव्हा एवढं कार्य होतं. जीव एवढं कार्य करू शकणारच नाही, म्हणून देवच संतांच्या रूपाने अवतीर्ण होत असतो. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा भगवान कृष्णाने केलेली चोरी ती आपल्यासारखी नव्हे. भगवंताने चोरी कर्म केलं आणि म्हणून त्याचं जगात नाव गेलं. चोर जगामध्ये फार आहे, पण सगळ्यामध्ये अग्रेसर चोर, सर्वात थोर चोर भगवान कृष्ण आहे. थोराहुनी थोर श्रीहरी, गोकुळीचा थोर श्रीहरी, गोकुळीचा थोराहुनी थोर श्रीहरी, गोकुळीचा श्रीहरी, गोकुळीचा. भगवान हा चोर आहे, फक्त मानाने चोर आहे. चोर त्याला म्हटलं संतांनी, ते प्रेमाने म्हटलं. देव चोर कसा ठरणार? ज्याने सर्वांनाच निर्माण केलं, ज्याने सर्वच वस्तू निर्माण केल्या. दही केलं, दूध केलं, ताक केलं, तूप केलं, सर्वच. गाय निर्माण केली, म्हैस निर्माण केली. आणि असा जो सर्वांचा मालक झाला, तर त्याने एखादी वस्तू घेण्यात त्याला चोर कोण म्हणणार आहे? तो चोरच होत नाही, उलट आपण त्याचा खातो, आपण चोर. विठ्ठल विठ्ठल. गोकुळात असताना भगवान घरी गोपिकांच्या घरी जात होते. ते भक्त्या गोपिकाच्या घरी नव्हे. ज्यांचं अंतकरण शुद्ध असेल, पवित्र असेल आणि ज्यांचं मनातून असं वाटत असेल की भगवंताने आपले घरी यावं आणि आपलं दही दूध तूप लोणी सगळं खाऊन जावं, अशा घरी भगवान जात होता. त्यांचं माखन, त्यांचं लोणी भगवान खात होता. हे गवळण सांगते. आज मेरे अंगनों में, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम, प्यारे आहो नंदलाल, दर्शन की राहों पे
भगवंत आहे भगवान कृष्ण, हे गोपाल कृष्ण, तर तू आमच्या घरी ये. आणि घरी आल्यानंतर अंगना में आओ मेरे माखन पुकारा, अंगना में आओ मेरे माखन पुकारा, मीठी मीठी बात, मीठी मीठी बात, सुनाओ नंदलाला, सुनाओ नंदलाला, दर्शन की राहों में कोई नई आशा, आज मेरे अंगना में आओ तमाशा. तर अशा प्रकारे ज्यांचं मनापासून निमंत्रण असेल, आमंत्रण असेल, अशा घरी भगवान जात होता आणि त्यांच्या घरचं दही दूध तूप लोणी खात होता. तर भगवंताने बऱ्याच काही लीला जीवनामध्ये केल्या. तेव्हा ज्या काही गोपकुमारी तिथं होत्या त्या इतर जशा सामान्य बाया असतात, महिला असतात, तशा त्या नव्हत्या. त्या दान वेद गर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती, म्हणून परतल्याने केले ते माझी सुख संगती नपवेची. स्वतः भगवान कृष्ण सांगतात त्या सामान्य नव्हत्या, त्या वेदातील श्रुती होत्या, पण श्रुती रूपात असताना त्यांना माझं सुख मिळत नव्हतं. याकरता केवळ माझ्या दर्शनासाठी त्या गोकुळामध्ये जन्माला आल्या. विठ्ठला तेव्हा भगवंताचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे. तर ज्या काय गोपकुमारी त्या रोज सकाळीच लवकरच उठत असत, त्या काही सूर्यवंशी नव्हत्या. सूर्यवंशी कोण? सूर्य उगवल्यानंतर जो उठतो त्याला म्हणतात सूर्यवंशी. गोपिका लवकर उठत असत आणि जे माणसं लवकर उठतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यांना पुण्यही लागतं. जे आळसाला धरून राहतात त्यांची अवनती होत असते. विठ्ठला माणसाने सूर्याचा अपमान नेहमीच करू नये. एखाद्या दिवशी समजा फार जागरण झालं ते रोही गणपती, तुम्ही रोजच उशिरा सूर्य काय तुमची पूजा करणार का? कोण? सूर्यनारायण. विठ्ठला लवकर न उठणे ही सवलत कोणाला? जो आजारी असेल त्याला, जो वयस्कर असेल त्याला, जो अगदी लहान असेल, लेकरू असेल त्याला, बाकीच्याला सवलत नाही. गोपिका लवकर उठत असत आणि दह्याचं घुसळण करत असत. नामदेव महाराजांची एक गवळण आहे. प्रातःकाळी प्रहरा रात्री उठिला गवळणी बाळा, प्रातःकाळी प्रहरा रात्री उठिला गवळणी बाळा. घुसळण मांडी रे घरोघरी सगळा, नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा. सहस्रपरी कैशा गाती मदन
डोलू लागल्या, आनंदाने डोलू लागल्या आणि परस्पराशी बोलू लागल्या. एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी. नकळे 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 बाई कृष्णाची करणी, बाई कृष्णाची करणी. कोणी करुणी हागे सखय घेईल चक्रपाणी, खास खांदोनी तुम्ही आता लपवा दुधाने. अशा प्रकारे परस्परामध्ये गवळणी एकमेकीशी बोलू लागल्या. तर पुढे काही झालं आहे का? बोलता चालता इतक्या मध्ये हरियाला, बोलता चालता इतक्या मध्ये हरियाला. कोणीही नाही देव दृष्टीने देखिला, वरच्या वरी देवलोनी खाबून या गेला, वरच्या वरी देवलोनी खाबून या गेला. सूक्ष्म धरून रूप धरून डेरामध्ये प्रवेशला, वरच्यावरी देवलोनी खाऊन या गेला. सूक्ष्म रूप धारण केलं भगवान कृष्णाने आणि सगळ्यांच्या त्या माठ म्हणतात का गाडी म्हणतात त्यातील सगळं वर येणारं लोणी खाऊनच टाकलं. सर्व काही प्रयत्न झाला त्या दिवशी. ताजं पाणी तर टाकतच होत्या पण काम होईना, याकरता गरम पाणी टाकू लागल्या तरी काम होईना. मग शेळ पाणी टाकू लागल्या. मुनाबानी शेळबानी घालिता परिते लोणी येईना, मुनाबानी शेळबानी घालिता परिते लोणी येईना. काय झाले दोन्ही सासू बाई कळले ना, काय झाले दोन्ही सासू बाई कळले ना. तेव्हा सगळं काही प्रयत्न केला पण काम होईना. तर याकरता एक सुनबाई आपल्या सासूला सांगू लागली की सासूबाई आज कोणीतरी टाणाटोणा केला, आज कोणी काहीतरी चिटूक मिटूक केलं आणि म्हणूनच आज लोणी बाहेर पडू शकत नाही. तर हे शब्द कानी पडल्यानंतर त्या सासूला फारच मोठा राग आला त्या सुनेचा आणि रागारागाने ती आता बोलू लागली. विठ्ठल विठ्ठल आगे बाई यानो तुमसे जानते चाळे, आगे बाई यानो तुमसे जानते चाळे. यशोदेच्या मुलाने मुनी दैत सागोळे नेवोनी दैत सागोळे. उगीच मग पाहता आता फिरगे निराळे, मारी ठोसरे दोन्ही गालो रे घेतले घेतले. आनंद
तर अशा प्रकारे ही सासूबाई आपल्या सोनेला मारत आहे आणि तिचा मार भगवान कृष्ण त्या गाडग्यातून मडक्यातून माठातून पाहत आहेत. डेरा मधुनी मार माझा जीवन पाहे, डेरा मधुनी मार माझा जीवन पाहे, नामा भरणे धन्य धन्य वर्ण में काया, नामा भरणे धन्य धन्य वर्ण में काया. अशा प्रकारे भगवान एक एक लीला करत आहेत आणि लहानाचे मोठे होत आहेत. तर भगवान फारच मोठे झाले असं नव्हे, भगवान कृष्ण लहानच होते आणि कमी वयात ते गोकुळातच राहिले. नंतर ते मथुरेत गेले, मथुरेतून द्वारकेत. मग द्वारकेतून भगवान कृष्ण पांडवाकडे येत जात होते. पण लहानपण त्यांचं गोकुळात गेलं, बालपण त्यांचं गोकुळात गेलं, काही तरुणपण त्यांचं मथुरेत गेलं. गोकुळात जे थांबले ते 11 वर्षापर्यंत. भगवान कृष्ण गोकुळात 11 वर्षाच्या आतच तिथं थांबले, गोकुळात थांबले. नंतर जे मथुरेत गेले तिथं 14 वर्षे राहिले बलराम दादा आणि भगवान कृष्ण. आपले आजोबा, कारण कंसाला पराभूत केलं, त्याला जिंकलं, त्याला ठार मारलं आणि त्याचं सगळं राज्य आपले आजोबा अग्रसेन मार्गांना दिलं. आजोबाला सहकार्य केलं, पण ते गादीची मालक नाही झाले, ते निरपेक्ष राहिले. नंतर तिथून पुढे मग द्वारका नगरीची स्थापना. रचियाला गाव सागराचे पोटी, सागरामध्ये, कारण देवाची सत्ता. सागर काय करणार? भगवंताचे एका थेंबालाही सागर पुरणार नाही, एवढी देवाची प्रचंड महाप्रचंड शक्ती आहे. एवढा जरी समुद्र झाला पण देवाची शक्ती, देवाचीच भक्त अगस्त्य महाराज, त्याने एका घोटातच सगळा समुद्र पूर्ण साकार होता. मग देवाची किती शक्ती असेल? विठ्ठला द्वारकेमध्ये मात्र भगवान 100 वर्षे राहिले, पण तिथं मात्र ते राजे झाले. तर तिथं भगवान राजे झाले, तिथं 100 वर्षे भगवान राहिले. एकंदर या भूतलावर, या मृत्यूलोकामध्ये भगवान 125 वर्षे राहिले, तरी पण म्हातारे झाले नाहीत. शेवटपर्यंत ते म्हातारे दिसलेच नाहीत, शेवटपर्यंत ते तरुणच दिसले असं वर्णन आहे. म्हातारपण हे सगळं अवस्था सगळे आपल्याला आहे. भगवान अवस्थेच्या विरहित आहे. भगवान नेहमी तरुणच दिसतो. विठ्ठला विठ्ठल, एक तर भगवान बालक दिसेल, एक तर भगवान तरुण दिसेल. म्हातारपण देवाकडे कधीच दिसणार नाही. शेवटपर्यंत भगवान म्हातारे कधी झालेच नाही.
त्यांचे नातू आणि भगवान कृष्ण सारखेच दिसायचे, मुलं आणि भगवान सारखेच दिसायचे. असं देवाचं कौतुक. विठ्ठला देवाचा परिवार लाखाच्या पुढे गेला होता. एवढा मोठा देवाचा परिवार. मुलं किती? कारण 16,108 पत्न्या होत्या. प्रत्येकीला बरेच काही मुलं होते. त्यामध्ये अष्टनायिका प्रमुख होत्या. त्यामध्ये प्रमुख रुक्मिणी देवी होती. त्या बाईचं माहेर आपला महाराष्ट्रच होता. रुक्मिणीचं माहेर कौंडण्यपूर, विदर्भ देश. भीमक राजाची ती कन्या होती. ती अवतारी होती. प्रत्येक म्हणजे ती लक्ष्मीच होती. विठ्ठला विठ्ठल. असं दाखवतात की तिकडं राधेला मोठेपण मिळालं. रुक्मिणीला ते काही पटलं नाही. रुक्मिणी रुसली, डायरेक्ट महाराष्ट्रातच आली. पण भगवान देखील तिच्या पाठोपाठ इथं महाराष्ट्रात आले. आला का लक्षात? निमित्त पुंडलिकाचं केलं. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. निमित्त पुंडलिकाचं केलं. पण येण्याचे कारण तसे देवाचे बरेच आहेत, अनेक कारण आहेत. आणि म्हणून भगवान इथं विराजमान झाला. कारण तोच पूर्वीचा राम, मुळात तोच पूर्वीचा भगवान विष्णू. विष्णू भगवान तोच राम झाला, राम तोच कृष्ण झाला, कृष्ण तोच पांडुरंग झाला. विठ्ठला विठ्ठल. पांडुरंग झाले तेच ज्ञानेश्वर महाराज. गीता जैन उपदेशील तेही विटेवरी मावळे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तेव्हा देव संत होत असतात आणि म्हणून संत एवढं कार्य करतात. विठ्ठला विठ्ठला. तर भगवंताने बऱ्याच काही घटना गोकुळामध्ये केल्या. पण जे बालपण असताना भगवंताने जे काही आपले जीवलग मित्र बनवले आणि त्यांच्या समवेत बालपणाच्या लीला ते करू लागले. आणि म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर देवाला जरा थोडं बरं नाही वाटलं की मी जसा मी शक्तिवान तसे आपले मित्र देखील शक्तिवान असतात. मग तुम्ही देखील चांगलं बना. पण गोपाळ म्हटले चांगलं बना. चांगलं बनण्यासारखं असं खाद्य आम्हाला मिळत नाही. मग तुम्हाला काय मिळतं? आम्हाला मिळतं ताकाचं पाणी. गवळी याची ताक पेरे कोण बोले चांगले, कोण बोले चांगले, कोण बोले चांगले. मग तुमची मालमत्ता आमची मालमत्ता मोठरीत जाते. आपण होऊन जात नाही, आमच्या माता घेऊन जातात आणि अगदी स्वल्प दरामध्ये त्या लोकांना देतात. भगवंताने विचार केला की आपल्या विरुद्ध आपला मामा कंस मामा, त्याची जनता आहे आणि अशा जनतेला आपला चांगला माल जातो आणि पुळूक पाणी आपल्या लोकाला राहतो. म्हणून भगवंताने देखील निर्णय घेतला की हा खेळ इथं बरा दिसत नव्हे. कारण ज्याचा असताना त्यालाच मिळत नाही. भलतीच माणसं खातात आणि शक्तिवान होतात. एक अशी म्हण आहे नेहमीची की ज्याचा माल त्याचे हाल आणि कोले कुत्रे पडले लाल. भगवान म्हटले तुमच्या माता जर देत नसतील, मी सांगतो तसं करा. याल तरी यारे लागे, ओघे माझ्या मागे मागे. आधी देतो पोट भरी, 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 आधी देतो
भगवान म्हणतात मी तुम्हाला पोटभर देणार, पण कधी देणार असं जर पत्ते पालन केलं तरच, अर्थात पाठीमागे आले तर आणि बडबड नाही केली तर, माझ्या सांगण्याप्रमाणे वागले तर मग तुम्हाला देणार, चांगलं देणार, सुख देणार. भगवंताच्या पाठीमागे राहणं म्हणजे देवाची आज्ञा परिपालन करणे. आणि म्हणून सर्व जीवांना देवाची पहिली आज्ञा आहे वेदाच्या माध्यमातून. पहिली आज्ञा, पहिलं आईचं नाव आलं, नंतर इतराचं नाव घेतलं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, आतिथ्य देव भव, ही सगळे तुमचे देव आहेत असं वेद सांगतो. अर्थात भगवान परमात्मा सांगतात यांना पहा, यांची सेवा करा. जर यांची सेवा केली तर ती सगळी सेवा मला प्राप्त होणार असं देवाचं सांगणं. विठ्ठला तर केवळ गोपाळासाठी भगवंताने एक स्पेशल कार्यक्रम निर्माण केला. अर्थात चोरी करणं त्याशिवाय जमणार नाही. आणि चोरी कर्म करून देवाने थोड्या दिवसात सगळे गोपाळ शक्तिवान करून सोडले, सशक्त झाले, बलवान झाले. आणि लगेच आपली पावती सर्वांनी गोपाळांनी भगवंताला देऊन टाकली. त्या गोष्टीचं उच्चारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. तुझी झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आजपर्यंत इतरांची केली संगती, आजपर्यंत जी संगती झाली ती वायबर लोकांची झाली, जिथं काहीच प्राप्त झालं नाही. पण तुझी संगती केल्यामुळे आज आनंद प्राप्ती झाली, निश्चिंती. तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. आणि म्हणून जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. संगतीनेच मनुष्य सुधारतो आणि संगतीनेच मनुष्य बिघडतो. म्हणून संगती करताना चांगल्याची करा, वांगल्याची नको.
सज्जनाची करा, छोट्याची नको. मोठ्याची करा, छोट्याची नको. नाही का? आजकाल कोण मोठा तर ज्याच्या खिशात झाल्यात भरपूर नोटा, पण खरा मोठा तोच की ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं जीवन सर्वांना धरून चालतं, जो सर्वांना समान पाहतो, समान देतो, सर्वांची काळजी करतो, सर्वांच्या कार्यामध्ये उतरतो. जेवढं चांगलेपण असेल, जिथं नीती धर्म असेल, अशा कार्यात जो सहभाग घेतो, आई बापाची सेवा चांगली करतो, दीनदुर्बळाची सेवा चांगली करतो, गोमातेची सेवा चांगली करतो, दीनदुर्बळाची सेवा जेणेकरून या सर्वांना सुख मिळेल असं जो वागतो, तो खरा मोठा. विठ्ठला विठ्ठल संगती झाली आमची निश्चिंती. संगती महत्वाची आहे, एकतर देवाची, एकतर संताची. चांगल्याची संगती करावी, सज्जनाची संगती करावी. सज्जन म्हणजे सत्कार्य करतो तो सज्जन, आणि दुष्कर्म करतो तो दुर्जन. दुर्जन वाईट असतो, सज्जन चांगला असतो. विठ्ठला विठ्ठल तर तुझी संगती केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये निश्चिंती प्राप्त झाली. यादसाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोड भवा. आता निश्चिंती नाही पावलो विसावा, 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 निश्चिंती नाही पावलो विसावा, आता निश्चिंती नाही पावलो विसावा, आता निश्चिंती नाही पावलो विसावा, आता निश्चिंती नाही पावलो विसावा. तुझी संगती केली, जीवनात निश्चिंती झाली. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, परिणाम नाही देखील येते. आणि भोग सुखाचे सोहळे सर्वांनी आपली पावती देवाला देऊनच टाकली, की जे कधी पाहिलंच नाही असं आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालं, भोगायला मिळालं. आमच्याकडे वेगळं, तुझ्याकडे वेगळं. आमच्याकडे ताकाचं सरोवर, तुझ्याकडे नवनीताची टोळ. येथे ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, आणि येथे नवनीताची टोळ. तुझ्याकडे सगळं नवनीत आहे, आमच्याकडे सगळं ताकच आहे. ताक खाऊन पुढे शक्ती येणार देवा. आता काही कर, तू जरी विचार केला की यांना हाकलून देऊ, घालून देऊ, पण आम्ही मात्र आता जाणारच नाही. महाराज शेवटच्या चरणातून बोलतात, तू का म्हणे आता, 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 तू का म्हणे आता.
आम्ही नवलो दवडे. आता जरी तू दवडण्याचा प्रयत्न केला देवा कृष्णा, तर आम्ही मात्र अजिबात तुला सोडून जाणारच नाही. तू किती हाकाल पण आम्ही तुझं घर सोडणार नाही, तुझी संगती सोडणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवलो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठोबा
बरं.